जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अंमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखा बृहन्मुंबईच्या वतीने आयोजित विविध जनजागृती कार्यक्रम. संयुक्त राष्ट्राच्या वतीने 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन आणि अवैध तस्करी विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. त्या अनुषंगाने बृहन्मुंबई पोलीस दलातील अंमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखेचे वतीने अंमली पदार्थांमुळे होणारे सामाजिक, आर्थिक, मानसिक दुष्परिणाम याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखा बृहन्मुंबई यांच्या वतीने दिनांक 12 जून 2025 ते 26 जून 2025 रोजीपर्यंत अंमली पदार्थ विरोधी पंधरवडा साजरा करण्यात आला. अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वतीने अंमली पदार्थ विरोधात जनजागृती करण्यासाठी मालवणी, कांदिवली, बोरीवली, कस्तुरबाग मार्ग, समतानगर, कुरार, दिंडोशी परिसरात वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीतील वाहनांवर अंमली पदार्थांपासून परावृत्त करणारे संदेश असणारे बॅनर्स व स्टिकर्स लावण्यात आले होते. त्यावेळी शैलेंद्र कॉलेज दहिसरचे NSSचे विद्यार्थी व अभिजित प्रोडक्शन ऐरोजीचे अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याबाबत पथनाट्य सादर केले. तसेच वाहन रॅलीचे वेळी 150 ते 200 विद्यार्थी तसेच NGOचे 50 सदस्य उपस्थित होते. तसेच अंमली पदार्थ विरोधी पंधरवड्यामध्ये 5 डी-ॲडिक्शन सेंटरला भेट देऊन उपस्थित उपचारार्थी यांना मार्गदर्शन केले. अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीकरिता मुंबईच्या विविध भागांमध्ये एकूण 7 ठिकाणी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. एकूण 40 शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अंमली पदार्थांचे दुष्परिणामाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये एकूण 4500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या व्यतिरिक्त मुंबईतील विविध गर्दीची ठिकाणे, रेल्वे स्टेशन, शाळा, महाविद्यालय परिसरात अंमली पदार्थ विरोधी संदेश असणारे स्टिकर्स लावून व पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. अशा प्रकारे अंमली पदार्थ विरोधी कक्षाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून एकूण 15,200 मुंबईकरांना अंमली पदार्थांपासून दूर राहण्याबाबत आवाहन केले आहे. स्टार न्यूजसाठी साहिल शाह, मुंबई.